श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, देव आज तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. देव म्हणत आहेत, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, भाग्यवंत ठराल. मित्रांनो, देव म्हणतात, आपल्यासाठी आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. रडत बसल्याने सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा येत नसते. कोणीच कोणाचा खास नसतो. लोक तर तेव्हा आठवण काढतात जेव्हा त्यांना टाईमपास करायचा असतो. कोणत्या व्यक्तीची सवय होणे ही सर्वात खतरनाक सवय आहे. त्यामुळे कुणाचीही इतकी सवय लावून घेऊ नका, जेणेकरून आपल्याला खूप त्रास होईल. मित्रांनो, कोणावरही खूप जास्त प्रेम करून देखील आपल्याला प्रेम मिळत नाही. कारण प्रेमासाठी बँक बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं असतं. हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा शहाण्या माणसांशी काही मिनिटे बोलणे कधीही चांगले ठरेल. नातं तोडून प्रेम संपत नाही. जग सोडून जाणारे ही हृदयात राहतात. जी फळे गोड असतात त्यातून कोरलेली असतात. ते पाहून मी मनुष्याला ओळखले आहे. कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्याच्यापासून दूर जा. कारण सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमचा अभिमान आहे. तर असावा जे तुम्हाला आपल्याला आपलं म्हणेल. जे आपलं प्रत्येक 2,000 रुपये तुम्ही मुसळधार पावसातही चालत असाल तर पावसाच्या पाण्याशिवाय तुमच्या अश्रूची किंमत कोणालाही समजत नाही. ते कोणीही ओळखू शकत नाही. तुमच्या हातात नाही. त्याचा तुम्ही मोह केला तर तुमचे जीवन नरक बनून जाईल. देव म्हणतात, देवाची शक्ती सदैव तुमच्या पाठीशी आहे. मन, संवेदना, श्वास आणि भावना यांच्या क्रियाकलापाद्वारे आणि सतत सर्व काम करत आहे. एक फक्त साधन म्हणून आपण देवाची सेवा करत राहिले पाहिजे. जो आसक्तीरहित आहे, जो त्याला चांगुलपणा मिळाल्यावर आनंद करत नाही आणि वाईट मिळाल्यावर शोक करत नाही, तो परिपूर्ण ज्ञानात दृढ आहे. रागातून भ्रम निर्माण होतो. मन भ्रमाने व्याकुळ झाले आहे. जेव्हा मन विचलित होते तेव्हा तर्क नष्ट होते. चिखल आणि वाईट माणसांना टाळण्याचा प्रयत्न करा. एक शरीर खराब करते आणि दुसरे मन खराब करते. मला माझ्या चांगुलपणाने खूप जास्त फसवले आहे. समोरची व्यक्ती जशी दिसली तशीच मी स्वीकारले आहे. आणि मग नंतर कळालं की लोक जशी दिसतात तशी कधीच नसतात. कितीही अनोखी गोष्टी घडत गेल्या तरी लोक खोटं बोलतात. रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत. श्वास थांबणे म्हणजे फक्त मृत्यू नाही, तर काही माणसं जिवंतपणे मृत्यूला पाहत असतात. जे बरोबरला बरोबर आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद ठेवत नाहीत, त्या आयुष्यात नेहमी फक्त जातात आश्रयासाठी. आश्रयासाठी प्रार्थना केली जाते. वादळी योगामुळे माझे दुःख कोणीही समजू शकले नाही, कारण मला हसण्याची सवय होती. एखादी व्यक्ती अधिक काम करून यशस्वी होत नाही, पण योग्य काम केल्याने ती यशस्वी होते. राग सोडून जाणारे पुन्हा येऊ शकतात, पण ठरवून सोडून जाणारे पुन्हा येऊ शकत नाहीत. त्यामुळे सांभाळून नाते जपा. तेव्हा तुमचा काळ वाईट असतो, तेव्हा लोक तुमच्या क्षमतेवर देखील शंका घेऊ लागतात. एखाद्यासोबत वेळ घालवल्याने तुम्ही त्यांच्या सवयी अंगीकारण्यास सुरुवात करता. म्हणूनच विचारपूर्वक लोकांसोबत वेळ घालवा. रागात थांबायला शिका आणि सुखात असताना नतमस्तक व्हायला शिका. इतरांना दुःखी पाहून तुम्हाला देखील दुःख होत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चूक केली नाही. तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि
स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका, पण 4 लोकांसमोर बसून कधीही कोणाचा अपमानसुद्धा करू नका. आता नाते जोडायला देखील खूप भीती वाटते. लोक थोडे प्रेम देऊन खूप काही घेऊन जातात. जे लोक माणसाच्या हृदय तोडून दुसऱ्याकडे सुख शोधायला जातात, त्याची नेहमी फसवणूक होते. आम्ही काही लोकांना आवडायला लागलो, पण काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही. आयुष्यात अनेक वेळा आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडतो, जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे. देव म्हणतात, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी माजू पण नका. देव म्हणतात, चंद्र मिळविण्यासाठी नेम धरा. चुकलात तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य, आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवतात ते असामान्य. देव म्हणतात, आपल्याला जीवनात कधी हताश, उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा खरा नियम आहे. आणि जो हा नियमाचं पालन करतो त्याचे आयुष्य तो खूप छान जगतो. त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात एका ठिकाणी कधीही अडकून न राहता नेहमी चालत राहावे. ज्याप्रमाणे पाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहत राहते, तेच पाणी जर एका ठिकाणावर थांबले तर त्या पाण्यात जीवजंतू निर्माण होऊन ते पाणी खराब होते. देव म्हणतात, म्हणूनच लक्षात ठेवा, जेव्हा जग तुम्हाला सोडून जाते तेव्हा देव तुमचा हात धरतो. डोळ्यात गेलेले घाण, पायात रुतलेला काटा आणि पेटलेल्या आगीपेक्षाही खतरनाक लोकांच्या मनामध्ये असलेली कपट असते. तुम्ही वेळ मारून जगत असता. आता घाबरू नका. फक्त तुम्ही संकटी आहात यावर विश्वास ठेवा. स्वतःशी वाद घातला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, आणि इतरांशी वाद घातला तर आयुष्यात आणखी प्रश्नच निर्माण होतील. मग आता तुम्हीच ठरवा की आपल्याला काय करायचं आहे. कृपया कितीही घसरला तरी पैशासाठी म्हणून जितका खाली झोपतो तितका माणुसकीसाठी झुकत नाही. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे, पण एक व्यक्ती अशी आहे जी खूप स्वस्त झाली आहे. ती म्हणजे मनुष्य. ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नाही, अशांसाठी तो आदर करतो, त्याला निस्वार्थ म्हणतात. काय हा त्रास आहे ते वाईट काळात प्रयोजकांचे वजन सांगते. स्वतःला असे बनवायचे जिथे तुम्ही आहात तिथे प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल. तिथून तुम्ही निघून जाल तिथे सर्वांनी तुमची आठवण काढत राहिली पाहिजे. आणि तुम्ही पुढे जिथे पोहोचणार आहात तिथे सर्वजण तुमची वाट पाहत थांबले पाहिजे. प्रेमाबद्दल माहीत नाही, पण द्वेष करणारे लोक मनातून द्वेष करत असतात. ज्यांच्याशी बोलून आपल्याला खूप आनंद वाटतो, पण शेवटी त्यांचा शांतपणा आज आपल्याला मारून टाकतो. देव म्हणतात, वाईट वाटेल असं सत्य नक्कीच बोला, पण खरं वाटेल असं खोटं बोलू नका. स्त्रीचे बालपण तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुरुषाने जपले आहे. जीवनात क्षमता आणि चारित्र्य हातात हात घालून जातात. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. देव म्हणतात, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल
तर चाली या रचाव्याच लागतात. ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन. कधीकधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करायचा असेल तर काही विचार करायला हवा. उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साहपूर्वक विचार आलेत तर क्षमता तुम्हाला शिखरावर घेऊन जाते. तर ते एक चांगले पात्र तुम्हाला नेहमीच उंच ठेवते. प्रेमाची ही प्रथा आहे, ज्याला जो हवा आहे तो कधीच मिळत नाही. काही लोक उंची गाठण्यासाठी इतके गडबड करतात की ते लहानांचे हात धरण्यापेक्षा मोठ्या लोकांचे पाय धरणे पसंत करतात. कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचे लांब राहणे आवडेल. त्या सुखात खूप दुखावल्या ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेली आहे. एकटी असेल तर याचा अर्थ असा की कोणीही त्याला आवडत नाही, पण तो एकटा आहे त्याचे कारण त्याला जगाची किंमत किंवा काळजी कळाली आहे. त्या व्यक्तीचे दोह नक्कीच समजून घ्या, जो आता तुम्हाला काही सांगत नाही. काही चांगले मित्र देखील बनवा, कारण प्रेम निराशाला साथ देत नाही. दुसऱ्याच्या आधारे उड्डाण करून दाखवले तर स्वतःच्या बळावर उडण्याचे कौशल्य विसरलं. देशाला स्वतःचे अस्तित्व नसते, तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो. आपल्या एका चुकीची लोक वाट पाहत असतात, मग ते विसरून जातात की आम्ही आधी किती चांगले होतो. काहींच्या बाबतीत नक्कीच असे घडले आहे. कोणीतरी सापडले आहे, प्रेम केले आहे, बोलले आहे, घडले आहे आणि अचानक ती व्यक्ती नाहीशी झाली आहे. अहंकारी माणसाला देव नसतो, मत्सरी माणसाला शेजारी नसतो आणि 17 या माणसाला मित्र नसतात. ज्यांच्याबद्दल चुकीचा गैरसमज झाला आहे त्यांच्याशी बोला. इतरांशी चर्चा केली तर गोष्टी बिघडू शकतात. देव म्हणतात, आम्ही एक वय गमावले आहे तुमच्या प्रेमात, पण ज्यांना तुम्ही फक्त मिळाले ते किती भाग्यवान असतील. तुमचे अभिनंदन करणारे कोणीही तुमच्या सोबत नसतील तर विजय देखील क्षण वाटतो आणि हार सुद्धा सुंदर दिसते. जर तुमचा कोणी तुमच्या पाठीशी उभा असतो, रात्री गाढ झोप लागते, इतकं सोपं नसतं. त्यासाठी इमानदारीने जगावं लागतं. मनात स्वार्थ आल्याशिवाय कोणीही आपल्याला इज्जत देऊ शकत नाही. म्हणूनच स्वतः इतके यशस्वी व्हा की काम नसताना देखील लोकांनी तुमची इज्जत केली पाहिजे. त्यांच्या चुका आयुष्यात त्यांना समजल्या पाहिजे. आयुष्यात आपण किती महत्त्वाचे आहोत ही खूप आनंदाची भावना होती. पण ते खोटं होतं. माझ्याशिवाय इथे कोणीही बदलणार नाही. 2-4 लोक फक्त 2-4 दिवस रडतील. आमचा तिथे असल्याचा परिणाम तुमच्यावर मी नसल्यानंतरच दिसणार आहे. मी अशा व्यक्तींच्या शोधात आहे जो कोणत्याही कामाशिवाय माझ्याशी बोलू शकेल. नोकरीचे स्वप्न पाहणे चांगले आहे, पण जर तुम्हाला स्वप्न बघायचे असतील तर बॉस बनायचे बघा. झोपेचा देखील दिलासा होतो. कुणाला विसरून हृदयाच्या मेळाव्यात झोपणे इतके सोपे नसते. तमाशा बनवू नये म्हणून मी गप्प बसलो आणि तुम्ही तुमच्या विरुद्ध तक्रार कसं नाही केली. तुम्हाला वाटत आलंय
वेदना सांगून अपमानित होण्यापेक्षा हसणे आणि शांत राहणे चांगले असते. जो माणूस स्पष्ट बोलतो त्याचा आवाज दिलासा आणि कठोर असतो. पण अशी व्यक्ती कधीच तुमची फसवणूक करत नाही, हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.